मध्य प्रदेशात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांना सुप्रीम कोर्टाने हा धक्का दिलाय। कोर्टाकडून मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झालाय। निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिलाय। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने कोर्टाचा हस्तक्षेप करण्यास नकार देण्यात आलाय। काँग्रेसचे उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज हा बाद ठरवला गेला होता। त्याविरोधात आज नटराजन यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे आणि कोर्टाने काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांना हा धक्का दिलाय। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नेमकं काय घडलं सुनावणीच्या दरम्यान? मीनाक्षी नटराजन यांच्या अर्ज रद्द प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये आज अभिषेक मनू सिंघवी यांनी जी याचिका दाखल केली होती त्या संदर्भात याचिकावरती सुनावणी झाली। मात्र न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे, कारण निवडणूक आयोग ही एक स्वायत्त बॉडी आहे आणि स्वायत्त बॉडीमध्ये सातत्यानं आपण पाहिलेलं की एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यामध्ये हस्तक्षेप होत नाही, कारण आपल्याला या अगोदर देखील अशा पद्धतीने अनेक प्रकरणं पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या अगोदरच ही निवडणूक जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये आता सध्या तरी हस्तक्षेप करण्याचा नकार दिलेला आहे। या संदर्भात या अगोदरच त्यांची उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडणूक आल्याची माहिती जी आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या प्रकरणी बुधवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती। त्यांच्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसने याचिका दाखल केली होती। तेलंगणातील एका प्रलंबित खटल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात उघडणं केल्याचा ठपका ठेवत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली, मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।